नमस्कार, मी पूजा नाईक. जनवार्ता बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. काश्मीरच्या गुरेज भागात सुरू झालेल्या हिमस्खलनात लष्करातील मेजरसह 24 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरेज भागात सुरू असलेल्या हिमस्खलनात देशातील मेजरसह 24 जवान शहीद झाले आहेत आणि अजूनही येथे हिमस्खलन सुरू असल्याने तेथे अडकलेल्या जवानांची सुटका करणे अवघड जात आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 3 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. त्यात अकोला, पंचशील भागातील आनंद गवई आणि संजय खंदारे तसेच बीडमधील विकास समुद्रे यांना वीरमरण प्राप्त झाले. तिघेही 2009 मध्ये सैन्यात भरती झाले होते. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने त्यांच्या कुटुंब आणि गावावर शोककळा पसरली आहे आणि महाराष्ट्रावर दुःखाचे सावट पसरले आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सुरू झाले आहेत, परंतु पहिल्याच दिवशी एकही अर्ज आयोगाकडे गेला नाही. महापालिका निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपली आहे. त्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरातील 21 प्रभागांसाठी 14 ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप शहरातील एकाही राजकीय पक्षाने आपले उमेदवार जाहीर न केल्याने पहिल्याच दिवशी संपूर्ण शहरात राजकीय पक्षाकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. 2 दिवसानंतर पक्ष यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू होईल आणि प्रथमच ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया असल्यामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी आयोगाने मदत कक्ष स्थापन केला आहे. हे राम नथुराम हे नाटक समाजकंटक आणि समाजात तेढ निर्माण करणारे असल्यामुळे हे नाटक बंद करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड आणि काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. हे राम नथुराम या नाटकाला विरोध करण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. आपण आज पाहतोय की काँग्रेसचे कार्यकर्ते आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते यांनी या ठिकाणी या नाटकाला विरोध दर्शवला आहे. हे राम नथुराम या नाटकामध्ये नथुरामाची जी भूमिका आहे शरद पोंक्षे साकारत आहे आणि शरद पोंक्षेंचा विरोध या ठिकाणी केला जात आहे. या नाटकामध्ये गांधीजींविरोधात काही आक्षेपार्ह वाक्य किंवा आक्षेपार्ह जे घटना घेतलेल्या आहेत त्याचा निषेध संभाजी ब्रिगेड आणि काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. आंदोलनाला तीव्र असं स्वरूप आल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि जो निषेध नोंदवला जात होता तो पोलिसांनी उधळून लावलेला आहे. अशा पद्धतीने हे आंदोलन चालू होतं आणि पोलिसांनी पोलिसांच्या वतीनं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे. कॅमेरामन ऋतुजा सोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. नथुराम गोडसे या नाटकाच्या विरुद्ध रस्त्यावर उतरले. कारण हे आहे की आजही आम्हाला बापू हम शर्मिंदा है तेरा कातिल जिंदा है. कारण का ज्या हिशोबाने हे नाटक चाललंय ते गांधीचे विचार संपवण्यासाठी, जातीयवाद पसरवण्यासाठी. म्हणजे आता आश्चर्य वाटतंय, पोलिसांच्या मागं गांधीजी लावतात पोलीस आणि इकडे पोंक्षेला संरक्षण देतात. हे नाटक चालू देतात पोलीस. म्हणजे शासन करतं काय आहे याचं आश्चर्य वाटलं की ज्या गांधींच्या विचारांनी तुम्ही पोलीस याच्यामध्ये शपथ घेता आणि त्या गांधींचे विचार पायदळी तुडवणाऱ्या नथुरामाचं नाटक चालू देत आहे. याच्या विरुद्ध आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहेत आणि याच्यामधनं पूर्ण शहर, गाव, खेड्यांमध्ये जातीयवाद पसरवण्याचा शासनाचा कट आहे हे आमच्या लक्षात आले आणि त्यामुळे हर गल्ली, हर कुच्यामधल्या महिला कार्यकर्ता, तरुण कार्यकर्ता याच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहे. शासनाचा आणि या पोलीस खात्याचा हा मिलीभगतपणा असून हे जाणून बुजून शहराचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात. याचा निषेध आम्ही पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करतो आणि वेळोवेळी जे काय अशा घटना करत असतील त्याचा पुणे शहर काँग्रेस कमिटी सतत त्याच्या सामोरे जाऊन त्याला विरोध करेल. या देशातील सर्वात महत्त्वाचा आणि जिवंत दहशतवादी म्हणजे नथुराम गोडसेंचं समर्थन करणाऱ्या शरद पोंक्षे अशा माणसाचं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचं जाहीरपणे या महाराष्ट्रामध्ये समर्थन केलं जातं. आम्ही लहानपणापासून म्हणत आलो 1 रुपया चांदीचा सारा भारत देश गांधीचा. अशा महात्मा गांधींचा हत्या करणाऱ्या नथुरामांचं समर्थन या देशातील, महाराष्ट्रातील जिवंत दहशतवादी शरद पोंक्षे याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. या देशामध्ये
नरेंद्र मोदींच्या चष्म्यातून, देवेंद्र फडणवीसच्या चष्म्यातून महात्मा गांधींचं खरं रूप, RSSचं खरं रूप शरद पोंक्षेंच्या नाटकाच्या रूपानं दाखवलं जातं. राष्ट्रद्रोही असणाऱ्या शरद पोंक्षेंना आमची विनंती आहे की त्यांनी तात्काळ नाटक बंद करावं. कारण राष्ट्रपिता महात्मा गांधी हे राष्ट्रपुरुष आहेत आणि राष्ट्रपुरुषाची हत्या करणाऱ्या माणसाला या देशातील, राज्यातील महाराष्ट्र सरकार, फडणवीस सरकार संरक्षण देतं, ही अतिशय निंदाजनक बाब आहे. शरद पोंक्षेंच्या पाठीमागं फडणवीस सरकार खंबीरपणे उभा आहे, मोदी सरकार उभा आहे. हे खोटा गांधी सांगण्याचा प्रयत्न करतात आणि या देशातील सामाजिक वातावरण जातीयवादी समीकरणाच्या माध्यमातून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या देशातील देशद्रोही शरद पोंक्षे करत आहेत. याचा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं निषेध करतो. नमस्कार, आपला प्रभाग आपला नेतामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता आपण भेटणार आहोत प्रभाग क्रमांक 34 सनसिटी हिंगणे खुर्द मधील बीजेपीचे इच्छुक उमेदवार सचिन मोरे यांना. तर आपण काय सांगाल, आपल्या प्रभागात आपण आतापर्यंत कोणकोणते उपक्रम केलेले आहेत? देवगड रोडवरील वाहतुकीच्या समस्येबाबत आम्ही इथून मागच्या काळामध्ये महापालिकेला दिलेले निवेदन असेल, वेळोवेळी केलेलं आंदोलन असेल, महापालिकेवरती समांतर एक पर्यायी रस्ता व्हावा, तसेच सिंहगड रोडला एक उड्डाणपूल व्हावा, विठ्ठलवाडी ते माणिकबाग असा, किंवा पाण्याच्या समस्यांच्या बाबतीत असेल, सिंहगड रोडला पर्यायी झालेला रस्ता जो नदीकाठचा रस्ता होता, जो उखडण्यात आला रस्ता, त्या रस्त्याला उखडण्याचा जो विरोध असेल त्या संदर्भात केलेले आम्ही आंदोलन असेल, अशा विविध प्रकारच्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. किंवा जे DP रोड, ते DP प्लॅन जो आहे सिंहगड रोडवरील विकसित न झालेले रस्ते असतील, किंवा जे DPमध्ये आरक्षित जे प्लॉट आहेत त्या गोष्टीसाठी, त्याच्यामध्ये ते अजून काही डेव्हलपमेंट त्याची झालेली नाही आहे. त्या संदर्भात आम्ही वारंवार महापालिकेकडे मागणी केली. अजून इथून पुढच्या काळामध्ये या गोष्टी आजही प्रलंबित आहेत, ते व्हावेत अशी आमची इच्छा आहे या भागामध्ये. आता सध्या तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून उभे आहात, तर मोदींनी आता जो निर्णय घेतला होता नोटाबंदीचा, तर तो कितपत योग्य आहे, किंवा त्याच्यातून लोकांना फायदा झाला किंवा तोटा झाला, किंवा कोणत्या अडीअडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं? मोदी साहेबांनी घेतलेला निर्णय निश्चितपणे योग्य आहे. ठीक आहे, थोडासा त्रास झाला नागरिकांना, परंतु याचा जो फायदा आहे तो भविष्यात नागरिकांना दिसेल. मध्यमवर्गीय लोकांना थोडासा 1 महिनाभर 2 महिने लाईनीमध्ये उभं राहावं लागलं, परंतु याचा फायदा मध्यमवर्गीय लोकांनाच होणार आहे, गरिबांनाच होणार आहे. कारण की काळा पैसा याच्या निमित्ताने बराचसा दाबला गेलेला, लाखो कोटी पैसा दाबला गेलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये त्याचा फायदा गरीब नागरिकांनाच होणार आहे. तो वेगळ्या रूपाने होईल, तो 2 ते 3 वर्षात लोकांच्या समोर येईल फायदा जो काय असेल तो. साधारणतः इतर पक्षातून बीजेपीकडे खूप जास्त लोक वळतात, जे तिकीट तुम्हाला लिमिटेडच असते, पण तुम्हाला काय वाटतं की आता तिकीट संदर्भात काय चालू असेल वातावरण? पक्ष पातळीवरती जो योग्य उमेदवार असेल त्याला संधी दिली जाईल. पक्षाच्या दृष्टीने जो निवडून येण्यास सक्षम असेल उमेदवार, त्याला निश्चितपणे चांगल्या कार्यकर्त्याला मात्र संधी नक्की दिली जाईल अशी आम्हाला आशा आहे. आता सर्वात वरच्या थराला मोदींनी बीजेपीला वरती नेलेलं आहे, तर या बीजेपीच्या सरकारमुळे तुम्हाला कितपत फायदा होईल असं मला वाटतं? बऱ्याच प्रमाणात फायदा होईल. आज आपण पाहतो प्रशासनामध्ये गतिमानता आलेली आहे आणि ज्या डेव्हलपमेंट चालू आहेत मोठमोठ्या, आता नदी सुधार योजनेचा जो प्रकल्प आहे पुण्यामध्ये जो होणार आहे, हो घातलेला आहे, तो अत्यंत चांगला प्रकल्प आहे. मेट्रोचं उद्घाटन आता मागच्या महिन्यातच मोदी साहेब करून गेलेले आहेत. पुण्याजवळ एक मोठं विमानतळही उभं राहते, त्यामुळे अजून चांगला विकास पुण्यामध्ये होईल. रिंग रोडच्या माध्यमातून, PMRDच्या माध्यमातून रिंग रोड होतोय. खूप चांगलं काम मोदी सरकार करतायत आणि एक गतिमान सरकार म्हणून चांगलं काम चालू आहे त्यांचं. नागरिकांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? नागरिकांना एक विनंती आहे, तुम्ही केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीला सत्तेत आणलं, महाराष्ट्र राज्यामध्ये आणलं, आता पुण्यामध्ये आपण भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता द्या, त्यामुळे पुण्याचा विकास कायापालट होईल अशी आम्हाला एक आशा आहे या ठिकाणी. तुम्हाला जनवार्ताच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, आपला प्रभाग आपला नेता या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत.
पिंपरी चिंचवड परिसरातील प्रभाग क्रमांक 24 पद्मजी पेपर मिल गणेशनगर या प्रभागातून शिवसेनेचे इच्छुक उमेदवार निलेश हिरामन बारणे यांना आपण आज भेटणार आहोत। घरातूनच राजकारणाचा वारसा आहे। काका त्यांचे खासदार आहेत पिंपरी चिंचवडचे शिवसेनेचे आणि वडीलही राजकारणामध्ये आहेत। आता तेही राजकारणामध्ये घुसलेत आणि कशा पद्धतीने त्यांनी प्रभागामध्ये किंवा पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये काय काय कामं केलीत आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ नमस्कार। नमस्कार। काय सांगाल तुम्ही? काका खासदार आहेत, आता वडीलही तुमचे समाजकार्यामध्ये म्हणजे समाजकार्य वगैरे करत असतात आणि आता तुम्ही राजकारणामध्ये आलात। तुमची पहिलीच वेळ आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतनं निवडणूक लढवण्याची। इथून मागे काय काय कामं तुम्ही केली? काकांबरोबर ही तुम्ही भरपूर काय कामं केली असतील तर काय सांगा? गेली 5 वर्ष झाले या भागाचं मी नेतृत्व करतोय। 5 वर्ष काम करत असताना 24/7ची योजना मी माझ्या थेरगाव विभागामध्ये आणलेली आहे। 24/7 म्हणजे 24 तास पाणी आमच्या थेरगावला एकदा 6 ते 8 महिन्यामध्ये भेटणार आहे। डांगे चौकामध्ये शिवाजी महाराजांचा अश्रूढ पुतळा आहे। त्या पुतळ्यापाशी शिवसृष्टीची निर्माण आम्ही आज केलेले आहे। येणाऱ्या नवीन पिढीला शिवाजी महाराजांबद्दल एक आदर असावा, माहिती असावी म्हणून शिवसृष्टीची आम्ही निर्माण केली। सर्वे क्रमांक 9 मध्ये एक 200 बेडचं हॉस्पिटल आम्ही त्या भागामध्ये मंजूर करून घेतले। पुणे शहरामध्ये तर पुणे जिल्ह्यामध्ये फक्त ससूनमध्ये बनवाड आहे आणि त्यानंतर फक्त आमच्या थेरगावमध्ये 30 बेडचं बनवाडचे आम्ही थेरगावमध्ये तिथं केलेलं आहे। आज प्रसूनधाम सोसायटी जी आपण थेरगाव लिंक रोड जो आहे प्रसूनधाम जी सोसायटी आहे त्या सोसायटीपासून पिंपरी चिंचवडला शोभेल असा बास्केट ब्रिजचं आम्ही तिथं आज काम चालू आहे। तिथे तुम्ही गेलं तर पाहाल। आज सबवे झाला, 16 नंबरला सबवेची मंजुरी आज आम्ही त्या भागामध्ये घेतलेली आहे। आज पिंपरी चिंचवडमध्ये जेवढे गार्डन आमच्या प्रभागामध्ये आहे, आज केजू देवीचं बोट क्लब असू दे, 16 नंबरमध्ये लक्ष्मीबाई गार्डन असू दे, बापूजीबुवा गार्डन असू दे, डांगे चौकामध्ये शिवाजी महाराजांपासलं असलं गार्डन असू दे, आज आम्ही 25 वर्ष आलं थेरगावमध्ये आज विकास करत असताना आपणच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा विकास करत आहे। आता युतीची चर्चा सर्वत्र चालू आहे, तर एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय सांगाल की युती हवी की नको आणि जर झाली युती तर ती कशा पद्धतीची पक्षातनं मागणी केली जाते? युती ही मान सन्मानाने झाली पाहिजे। युती जिथं सेनेचं प्रभुत्व आहे, त्या सेनेचे नगरसेवक आहे, ती जर जागा तुम्ही जर मागितल्या तर त्या भागामध्ये सेना कदापि ही जागा सोडणार नाही। ज्या जागा आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायला गेलो तर प्रमोद कुटेंची जागा झाली, शारदा बाबरांची जागा झाली, संगीता भोंडवेंची जागा झाली, अनंत कोरळ्यांची जागा झाली। आज माझी जागा त्यांनी मागितलेली आहे कारण आम्ही ह्या भागामध्ये काम करतोय, नगरसेवक आहे। ती जर जागा मागितली तर सेना कदापि ही जागा मान्य करणार नाही की या जागा सोडण्याच्या संदर्भामध्ये। आता शिवसेनेचा तसंही मुंबईमध्ये की स्वतःच्या स्वबळावरती लढायचा जो निर्णय घेतलेला आहे, तर आता पिंपरी चिंचवडमध्ये जे काही शिवसेनेचे जे उमेदवार आहेत प्रत्येक प्रभागामधनं, तर त्यांनीही तसा निर्णय काही घेतला आहे का की स्वबळावरच लढू जर युती झाली नाही तर? पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईन तो आम्हाला मान्य असेल। शेवटी पक्षांचा जो आदेश आम्हाला येणार आहे त्या आदेशाप्रमाणे आम्हाला काम करावं लागेल आणि पक्षाचा निर्णय जर आला तर आम्ही 128 ते 128 जागांवर लढवले जातील। शिवसेनेचं बऱ्यापैकी वर्चस्व पिंपरी चिंचवडमध्ये आहे, तर मग पिंपरी चिंचवडमधला विकासही बऱ्यापैकी झालेला आहे, पण असे काही गोष्टी आहेत ज्या पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या नाही। जर आता परत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शिवसेनेने वर्चस्व गाजवलं तर ही जी राहिलेली कामं आहेत ती शिवसेना करणार? पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची जर सत्ता आली, जी पिंपरी चिंचवडमध्ये जी कामं काही राहिलेली आहे, झोपडपट्टीचं पुनर्वसन असू दे, काही ठिकाणी ब्रिजची जी संकल्पना असू दे, 24 तास पाणी योजना या ठराविक राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांमध्ये केली जाते। आज आम्ही ज्या भागामध्ये नेतृत्व करतो आपणच्या मार्गदर्शनाखाली 4 वर्ष फॉलोअप नंतर आज आम्हाला 24 तासची योजना जी आम्हाला भेटली, तर आमची एकच संकल्पना आहे, सर्वांना घरं भेटली पाहिजे। 24 तास पाणी हे पिंपरी चिंचवडला भेटलं पाहिजे। थेरगाव पिंपरी चिंचवडमध्ये सर्व रोड हे सगळे व्यवस्थित आणि हे प्रमाणे पाहिजे। पिंपरी
चिंचवडला आपल्या पवना जे धरण आहे त्याचं पाणी पुरवलं जातं, तर मग ते पाणी पिंपरी चिंचवडमध्ये बऱ्याचशा कंपन्या म्हणजे कंपन्या वगैरे असल्यामुळं ते पाणी शहराला पुरत नाही. तर तुम्ही असं काही करताय का की ते पाणी शहरालाही पुरावे ठरलं पाहिजे, अशा काही योजना आहेत का तुम्ही? बंद पाईपलाईन योजनेचं ही संकल्पना एक तर राष्ट्रवादीने घेत असताना प्रथमतः तर शेतकऱ्यांशी आपण चर्चा केली पाहिजे नव्हती. तशी शेतकऱ्यांशी न चर्चा करता दंडुकशाही वापरून तुम्ही पाणी पुरवठ्याची योजना तुम्ही राबवण्यात आली. ठेकेदाराला थेट पद्धतीने तुम्ही त्यांना सगळ्या पद्धतीने लायसन दिले, त्यांना पैसे अदा करण्यात आले. काम करत असताना एक तुम्ही पाहिलं गेलं तर एक अधिकारीशाही तुम्ही काम करता, तर शेतकऱ्यांना तुम्ही जो विश्वासात घेतला असतं ते बंद पाईपलाईन योजनेचं काम करता आलं असतं आपल्याला. थेरगावचा जो कायापलट आहे तो तुम्ही म्हणजे बारणे घरातनंच झालेला आहे, तर मग अजूनही काही थेरगावमध्ये काही समस्या आहेत, आता तुम्ही प्रचारासाठी फिरताय, ज्या नवीन समस्या उदयाला येतात आणि ज्या नजरेस पडत असतील तुमच्या, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की त्या समस्या तुम्ही येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने सोडवणार? थेरगावमध्ये सर्वात मोठी समस्या जी आहे तर ड्रेनेजची फार मोठी समस्या थेरगावमध्ये जाणवते. कारण की एक 10 वर्षापूर्वी जर पाहिलं थेरगावची लोकसंख्या ही फार कमी होती आणि आज थेरगावची लोकसंख्या जर पाहायला गेली तर 1 लाखापर्यंत लोकसंख्या आलेली आहे. ड्रेनेजचा समस्या ही थेरगावमध्ये भरपूर आहे. गेली 4 वर्ष आम्ही आयुक्त साहेबांशी चर्चा करून पूर्ण थेरगावचा सर्वे केला. थेरगावचा सर्वे केल्यानंतर टोटल 64 कोटीचं ह्या थेरगाव विभागाला बजेट आलेलं आहे. बजेट झाल्यानंतर एवढं फंड आपल्याला देणार नाही आहे, तर थेरगावचं पूर्ण सर्वे करून आम्ही आत्ताशी मुहूर्त हे करून 16 नंबरमध्ये पहिलं आपण ड्रेनेजचं काम चालू केलं. दुसरी समस्या कचऱ्याची समस्या फार आहे. कचरा उचलला जात नाही या भागातनं. हे सगळं जर पाहिलं गेलं तर हे प्रभागातनं योजना होत नाही आहे व्यवस्थित. ठेकेदार पद्धतीने जे कामं केले जातात तर ते काम अधिकाऱ्यांशी यांचे संगमताने नीट केलं जात नाही. त्याच्यामुळं थेरगावची कचऱ्याची समस्या आज आहे. महानगरपालिकेमध्ये जर आमची नक्की सत्ता आली तर पारदर्शक कारभार हा केला जाईल. आत्ताचा कारभार हा ठेकेदारांना मॅनेज करून काम केलं जातं. आम्ही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच शिवसेनेची सत्ता आल्यानंतर ज्या काम करत असताना ज्या टेंडरला बघून ज्याच्याकडे क्षमता आहे काम करण्याची, कामगार पुरवण्याची और काम करण्याची, अशाच लोकांना कामं दिले जातील. आज आपण भेटलो आपला प्रभाग आपला नेता या कार्यक्रमामध्ये प्रभाग क्रमांक 24चे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार निलेश हिरामन बारणे यांना त्यांचं घराणेशाहीतनंच त्यांना राजकारणाचा वारसा मिळालेला आहे आणि घरातनंच त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. तर येत्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांना जनवार्ताकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. नमस्कार. आपला प्रभाग आपला नेता या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत. प्रभाग क्रमांक 14 काळभोर नगर दत्तवाडी विठ्ठलवाडी या प्रभागातील राष्ट्रवादीच्या उमेदवार वैशालीताई जालिंदर काळभोर यांना आपण आज भेटणार आहोत. प्रभाग क्रमांक 14 हा पूर्वीचा प्रभाग क्रमांक 26 या प्रभागातून त्या नगरसेविका आपण आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आता गेल्या 5 वर्षांमध्ये त्या नगरसेविका असताना प्रभागाचा विकास कशा पद्धतीने केला आणि आता येत्या निवडणुकीसाठी त्यांची काय ध्येय आहे. ताई नमस्कार. नमस्कार. तुम्ही नगरसेविका होतात या प्रभागातून आणि आता प्रभागामध्ये बाकीचेही प्रभाग जोडले गेले म्हणजे काही भाग जोडलेला आहे, तर आता नवीन प्रभाग तुम्हाला आलेला आहे, तर तुमच्या जुन्या प्रभागात तुम्ही जे आता कामं केली आणि आता नवीन प्रभागासाठी तुमच्या काय योजना आहेत? सर्वात प्रथम मी आज आमचे जे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार यांना आज 26 जानेवारीला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्या निमित्ताने मी त्यांचे आज सर्वात पहिले त्यांना अभिवादन करते आणि मग मी माझी सुरुवात करते. कारण आज मी महिलांमधनं 50% आरक्षण मिळाले, तर आज त्यांच्यामुळेच मला हे लाभलेलं आहे. तर माझ्या प्रभागात मी खरं तर काळभोर नगर हा प्रभाग असा आहे, काळभोर नगर आणि मोन नगर, की इथे काळभोरांच्या आणि खिवसरांच्या जागा आहेत. डेव्हलप करायला तसा चान्स नव्हता काही, म्हणजे आरक्षित जागा आहेत त्या पण कोर्टातच आहेत.
त्यामुळे मला काम करताना थोडंसं काय नवीन करावं असं प्रश्न पडला होता. पण मग मी असा निर्णय घेतला की आपण यातनंही काहीतरी डेव्हलप करू शकतो, म्हणून मी चौक सुशोभीकरणाचं हे घेतलं. मग माझ्याकडे गवळी समाज जास्त आहे, म्हणून मी मोहननगरमध्ये गवळी समाजाचं शिल्प सिधाजी आप्पाची चौक हे नाव देऊन यांचं नाव देऊन गाय वासरूचं शिल्प उभं केलं. तसेच काळभोरनगरमध्ये काळभोरचं वास्तव्य जास्त आहे आणि ते वारकरी सांप्रदायिक आहे, म्हणून मी वारकऱ्यांचं एक इथं शिल्प उभं करते. काम पूर्ण होण्या इतपत आलेलं आहे लवकरच. तसेच चाळ सिस्टीम आहे इथे काळभोरनगरमध्ये. मोहननगरमध्ये पण थोडेफार छोटं आहे. तर मुलांना अभ्यासाला भरपूर प्रॉब्लेम होतो, म्हणून मी एक अभ्यासिका ओपन केली, वाचनालय ओपन केलं आहे, महिलांसाठी जिम उभी केलेली आहे. अशा बऱ्याचशा सोयी केलेल्या आहेत. आणि जे काय आपण नागरिकांना महानगरपालिकेमार्फत नागरी सुविधा पुरवतो ते तर देणं भागाचं आहे आणि ते देतच आहे. एक मात्र मी अशी महत्त्वाची हे केली की मी एक ह्या प्रभागासाठी बस घेतली विकत, आणि ती बस मी नागरिकांना उपलब्ध करून देते. आज मी ती बस घेऊन 3 वर्ष झाले, एकही दिवस बस रिकामी नाही आहे. त्यांना फ्री ऑफ कॉस्ट बस देते, लग्नासाठी, ट्रिपसाठी, सगळ्यासाठी. तुम्ही एक स्त्री शिकली की अख्खं कुटुंब शिकतं, हा वारसा तुम्ही पुढे म्हणजे तुम्ही आता हाती घेतलेला आहे. तर कशा पद्धतीने प्रभागामध्ये महिलांचं शिक्षण असेल, मुलांचं, लहान मुलांचं शिक्षण, या शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही विकास केलेला? ह्या प्रभागामध्ये चाळ सिस्टीम असल्यामुळे मुलांना, आज कसं आहे, महिलांना पण थोडंसं टी व्ही लावल्याशिवाय होतच नाही. सिरियल लावली की झालं. घरात टी व्ही जर चालू असेल तर मुलांना अभ्यासाला, एका रूममध्ये अभ्यास कसं करणार मुलं किंवा मुली, तर त्यासाठी मी एक अभ्यासिका केली आणि तिथे मुलींना अभ्यासाला किंवा शाळेमध्ये पण मी अभ्यासिका सुरू केली आहे. जवळच आहे आमच्या काळभोरनगरमध्ये, तेथील सर्व त्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करतात. तसेच काळभोरनगर हा काळभोरांच्या महिला फारशा आत्तापर्यंत, आणि असं झालंच नाही, जशी महानगरपालिका झाली तसं इथे महिला वॉर्ड किंवा महिला असं निवडून आलेलीच नाही. मलाच सर्वप्रथम चान्स मिळाला आणि मी निवडून आले आणि महिलांसाठी योजना राबवल्या. प्रत्येक महानगरपालिकेच्या ज्या काही योजना आहेत महिलांसाठी सक्षमीकरणाच्या, त्या योजना राबवल्या, त्यामार्फत महिला बाहेर काढल्या आणि आपल्या जे 12 महिन्याचे 12 सण असतात ते साजरी करून, नागपंचमी झालं, महिला दिन झालं, गौरीच्या स्पर्धा असतील, म्हणजे जे काय आहे ते महिलांसाठी, आणि सर्व महिला बाहेर आल्या. आज त्याचंच मला म्हणजे श्रेय मिळतं आहे आणि कारण महिला बाहेर पडल्या आहेत. ताई, तुम्ही स्वतः कुटुंबातल्या आहात, म्हणजे घरात तुमचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातनं तुम्हाला म्हणजे सामाजिक कार्य कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे घरात काम करून पण तुम्ही समाजकार्य वगैरे केलं असेल आणि आता गेली 5 वर्ष तुम्ही नगरसेविका म्हणून काम करता, तर ती वाटचाल आणि आत्ता तुम्ही 5 वर्ष नगरसेविका म्हणून काम करता, तर त्यामध्ये कुटुंबाचा पाठिंबा कशा पद्धतीने? कुटुंबाचा पाठिंबाशिवाय होऊच शकत नाही. मेन म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असला की पुरुष पुढे जातो, तसंच मी म्हणेल की एखाद्या स्त्रीच्या पाठीमागे पुरुषाने पाठिंबा दिला तर खूप मोठं ती स्त्री खूप काही करू शकते आणि स्त्रीमध्ये ते कर्तृत्व असतं आणि स्त्री पुढे जाऊ शकते. पण त्यासाठी कुटुंबाचा महत्त्वाचा पाठिंबा, आणि मी माझंच कुटुंब असं म्हणत नाही, तर काळभोरनगरमधील सर्व कुटुंब जे काळभोरांचे आहेत, आज आत्तापर्यंत 40 वर्ष झालं की हे काळभोर निवडणूक लढवतात आहेत, पण आत्तापर्यंत काळभोरांना यश आलं नाही. आणि माझ्या पाठीमागं काळभोरनगरमधील सर्व काळभोर कुटुंबीय माझ्या पाठीमागं उभे राहिले आणि मला यश त्यांच्यामुळेच मिळालं आणि मी आज त्यांच्यामुळेच पुढे गेले. तुमचं मतदार म्हणजे तुम्ही स्वतः सुशिक्षित आहात, मतदार वर्गही तुमचा बऱ्यापैकी सुशिक्षित आहे, पण जे असे काही मतदार आहेत तळागाळातील, तर त्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आता ह्या म्हणजे निवडणुकीसाठी कशा पद्धतीने तयारी केली? आपलं सोशल मीडिया आहेच आहे, सोशल मीडियामार्फत, आणि मी खरं 5 वर्ष ग्राउंड लेवलला राहूनच काम केलं आहे, म्हणजे 24 तास मी अवेलेबल आहे.
फोन आला की मी त्या ठिकाणी पोचतेच आणि त्यांचं शंकेचं निरसन करते. प्रभागामध्ये महिलांच्या काही अडचणी आहेत, म्हणजे महिलांच्या खूप काही अडचणी असतात. जर त्या एखाद्या पुरुष नगरसेवकाला सांगू शकत नाहीत की त्यांना जे काही त्रास वगैरे होतात, तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात का? आणि त्या पोहोचल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने त्यांना पुरेपूर न्याय देता? निश्चितच. आणि म्हणजे आधी थोड्याशा महिला यायला थोड्याशा बिचकायच्या, म्हणजे त्यांना की कशा पद्धतीचं आपण त्यांच्याकडे काय घेऊन जायचं. पण एकदा एका महिलेने सुरुवात केली की सगळ्या येतात आणि ती माउथ पब्लिसिटी होती आणि त्याप्रमाणे मी त्यांच्या शंकेचं निरसन निश्चितच करते. आणि मी वकील असल्यामुळे त्याचा मला निश्चितच फायदा होतो. ताई, तुम्हाला तुमच्यावरती पक्षाने खूप मोठा विश्वास आहे तुमच्यावरती, आणि आता खूप मोठी जबाबदारी तुम्ही गेली 5 वर्ष झालं पार पाडताय. तर ही जबाबदारी आता येत्या 5 वर्षामध्ये तुम्ही कशा पद्धतीने, म्हणजे तुम्ही काहीतरी ध्येय समोर ठेवला असेल यंदाच्या निवडणुकीमध्ये. चुरशीची लढत प्रत्येक ठिकाणी होत आहे, याही ठिकाणी असेल, तर कशी तुमची काय आता तयारी आहे आणि कशा पद्धतीची आहे? निश्चितच पक्ष म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पिंपरी चिंचवड शहरात बऱ्याच मोठ्या प्रमाणात, म्हणजे इतका विकास केला आहे की आज कुठलाही मनुष्य सांगेल की दापोडीमध्ये एंट्री केल्यानंतर डोळे झाकून म्हणजे तो सांगतो की आपण पिंपरीमध्ये आलेलो आहोत आणि विकास झालेला आहे, असं कुठल्याही शहरात नाही. गार्डन इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आपल्याकडे पिंपरी चिंचवडमध्ये. आपल्याकडे क्रीडांगण आहेत. आज गहुंजेसारखं स्टेडियम ते शरद पवार साहेबांच्याच याच्याखाली झालेलं आहे. बालेवाडी असू देत, म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये नसलं तरी ते आपल्या जवळच आहे. आणि आज पिंपरी चिंचवडचा विकास कुणीही सांगेल की हा अजितदादा आणि शरद पवार साहेबांच्या याच्याखालीच झालेला आहे आणि त्या याच्यावरच मी निवडणूक लढवणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला गेलं तर BRTच्या बऱ्यापैकी कमतरता जाणवते की BRT खूपच कमी प्रमाणात आहे. तर तुम्ही यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये BRTसाठी काय करू शकाल का? BRTची कमतरता नाही. BRT आपण रावेतचा जो BRT मार्ग तो सुरू केलेला आहे, पिंपळे सौदागर ते भोसरी तो सुरू झालेला आहे. एकच जो आपला मेन रोडवरचा म्हणजे बॉम्बे पुणा हायवेवरच्या जुन्या बॉम्बे पुणा हायवेवरचा BRT मार्ग सुरू करायचा आहे. त्याच्यात थोड्या त्रुटी आहेत, त्या निश्चितच आपण सोडून त्या लवकरच आपल्या त्या BRTचं ओपनिंग होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आत्ता महापौर राष्ट्रवादीने दिलेला आहे आणि आता यंदाच्या निवडणुकीमध्ये एक नगरसेविका एक राष्ट्रवादीची कार्यकर्ती म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न असा विचारते की यंदाच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीकडून महापौर दिला जाईल का? म्हणजे महापौर यंदाचा राष्ट्रवादीकडून असेल का? निश्चितच राष्ट्रवादीची सत्ता येणारच आहे आणि राष्ट्रवादीचाच महापौर होणार आहे. आपला प्रभाग आपला नेता या कार्यक्रमात आज आपण भेटलो वैशालीताई काळभोर यांना. एक धडाडीचं नेतृत्व, महिलांसाठी खूप काही करण्याची इच्छा आणि त्यांना पाठिंबाही त्यांच्या कुटुंबाकडनं मोठ्या प्रमाणात मिळत आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी गेली 5 वर्ष या प्रभागामध्ये काम केलं आणि येत्या पंचवार्षिकमध्ये त्या पिंपरी चिंचवडमधील काळभोर नगरचा विकास चांगल्या पद्धतीने करणार आहेत. त्यांना जनवार्ता न्यूजकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद ताई. आत्ता आपण आलो आहोत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे. या ठिकाणी सुरुची हा महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, परंतु हा 3चा जो कार्यक्रम होता तो अचानकपणे रद्द करण्यात आला. रद्द करण्यामागचं काय कारण आहे हे आयोजकांनी जे प्रेक्षक होते त्यांना सांगितलं नाही. कार्यक्रमासाठी 300, 900 आणि 999 अशा पद्धतीचे तिकिटांचे दर आकारण्यात आले होते आणि प्रेक्षकांनी तिकीट अवेलेबल नसतानाही अशा कशाही पद्धतीने तिकीटं खरेदी केली होती. ऑनलाईन म्हणा, तिकिटांची ज्या ठिकाणी विक्रीची सोय केली होती त्या ठिकाणाहून प्रेक्षकांनी ती तिकीटं विकत घेतली होती. हा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये एक नाराजी व्यक्त झालेली आहे. या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी खास अशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी मधुरा वेलणकर, मानसी नाईक,
सोनाली कुलकर्णी, दीपक भागवत, अशोक शिंदे, संदीप खरे, अनिकेत विश्वासराव, पुष्कर श्रोत्री, पल्लवी जोशी, नेहा जोशी, बेला शेंडे, डॉक्टर शैला कुलकर्णी, स्वप्नील बांदोडकर, संजय खापरे, रोहित नागविडे, गिरीश कुलकर्णी असे मोठे मोठे दिग्गज कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते। तसेच या कार्यक्रमामध्ये मोर्चा या चित्रपटाचं लॉन्चिंगही करण्यात येणार होतं। हा कार्यक्रम अचानकपणे रद्द केल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे। आयोजकांनी पैसे न भरल्यामुळे कार्यक्रम रद्द झाला असल्याचं येथील गणेश कला क्रीडाचे जे संयोजक आहे यांनी अशी जनवार्तालाही माहिती दिली आहे। व्यवस्थापकांचं असं म्हणणं आहे की आयोजक वेळेत पैसे भरायला आले नाही, यासाठी हा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय। सुरभी हा कार्यक्रम अचानक रद्द झाल्यामुळे जे प्रेक्षक वर्ग होता त्यांच्यामध्ये तीव्र संताप व्यक्त झाल्याने आयोजकांनी त्यांच्या तिकिटाचे पैसे रद्द केले असे कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले। आमच्या प्रतिनिधींनी मोबाईलवरून संपर्क साधला त्यावेळी त्यांनी हे सांगितले। कल आपका जो इवेंट था ना सुरभी करके गणेश कला क्रीड़ा केंद्र में, हाँ वो इवेंट पोस्टपोन हो गया है, लेकिन क्या कारण था जो इवेंट वो पोस्टपोन करना पड़ा आपको? बहुत सारे टोलेदार में आए नहीं, तो हमने उनको जब फोन किया कि आप लोग को गाड़ी कहाँ पे बेचनी है, कितने बजे बेचनी है, तो बहुत सारे सेलिब्रिटीज ने ड्रॉप आउट किया। हाँ हम लोग ने उसके बाद हम लोग ने जो कस्टमर के डेटाबेस था हमारे पास, ओके, उनको कॉल करके पूछा तो वो बोल रहे कि सर आपका सेलिब्रिटीज ही नहीं आ रहे, मैक्सिमम सेलिब्रिटीज, हाँ तो क्या करें? ओके, लेकिन वो गणेश कर दिया। अच्छा, लेकिन वो गणेश कला क्रीड़ा केंद्र के जो व्यवस्थापक है उन्होंने तो ऐसा जवाब दिया है कि आपने पैसा नहीं भरा इसलिए आपने वो इवेंट ही कैंसिल कर दिया। ऐसा है, कुछ टेक्निकल चीजें होती है जो हम लोग क्या कोई भी बता नहीं सकता। ओके, कुछ टेक्निकल चीजें होती है। अच्छा, लेकिन हमने जो व्यवस्थापक है इवेंट ऑन है, हाँ मेरे स्पॉन्सर लोगों से भी मेरी बात हो गई, वो बोले फाइन कपड़े आप ये इवेंट जब भी करोगे हाँ, तो वो पेमेंट चार्ज ऑन होते। लेकिन आपके वो इवेंट के टिकट वगैरह जो है वो आप बेच चुके थे, लेकिन आपने हर एक को वापस कर दिया। अच्छा, तो लोगों को आपने उनका वो कॉम्पनसेशन दे दिया क्या? ठीक है, ओके, ठीक है सर। आप बात एक सुन लो ना। हाँ, ये बात एक दिन पहले की इवेंट, हाँ, तो हम लोग ने शाम से भी लोगों को कॉल करना शुरू कर दिया। ओके, जैसे उनको वो बोले कि ठीक है कैसा है, पहले कुछ नहीं आते तो हम लोग पैसा दे रहे 1000 रुपए, 300 रुपए। हाँ, लेकिन हम लोग ने डोर स्टेप पे जाकर लोगों को टिकट दिया। हाँ, तो दे आर वेरी हैप्पी कि सर आपने डोर स्टेप पे आकर टिकट दिया। ओके, नेक्स्ट टाइम आपका जब इवेंट होगा तो अब मेरे पास तो डेटा है ही। ओके, तो हम लोग उनको फिर से कॉल करके वी विल मॉडिफाई समथिंग ऑल एल्स। नहीं, आप बता रहे कि आपने सुरभी नाम पेटेंट किया है, हाँ, और ये एवरी ईयर हमारा करने का प्लान है। ओके, टेक्निकल वजह से कुछ तो हो गया, अभी क्या करते हैं। लेकिन आप एक दिन पहले की बात बता रहे हैं, लेकिन कल हम जब वहाँ गए थे, जब आपका इवेंट कैंसिल हो गया तो लोगों ने ऐसे बताया कि हमें कुछ बताया भी नहीं कि इवेंट कैंसिल होने वाला है। अचानक से आपने कैंसिल करके बोल दिया सबको। हम लोगों को मेल भी किया मैडम, सारे सेलिब्रिटीज को मेल गया है, हमारे स्पॉन्सर्स को बताया गया है, हमने जिनको टिकट दिया तो सबको पैसा वापस किया है। व्हिडिओ जर्नलिस्ट ऋतुजा सोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज पुणे। आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी। नमस्कार।